नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर नमो शेतकरी योजना, तर ह्या योजनेचा 7वा हप्ता हा कधीपर्यंत येऊ शकतो, शासन निर्णय हा कधीपर्यंत येऊ शकतो, त्याबद्दल काय अपडेट आहे, सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत. तर तुम्ही जर अजून आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर अगोदर लाल बटन दाबून YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, त्या शेजारील बेलचं बटन सर्वांनी प्रेस करा. तर पीएम किसान योजनेचा जो काही हप्ता आहे तर तो 2 ऑगस्टला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना भेटलेला होता. तर आता नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हा कधीपर्यंत शेतकऱ्यांना भेटू शकतो, कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो, त्यानंतर शासन निर्णय कधी येऊ शकतो, शासन निर्णय आल्यानंतर तो हप्ता किती दिवसामध्ये तुमच्या अकाउंटला जमा होऊ शकतो, त्या सर्व गोष्टींची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे बघणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, 2 ऑगस्टला पीएम किसान योजनेचा जो काही 20वा हप्ता आहे तर तो 20वा हप्ता त्या ठिकाणी वितरित करण्यात आलेला होता. ओके. तर त्या 20व्या हप्त्यासाठी 92,91,000 शेतकरी त्यासाठी पात्र होते. परंतु आता नमो किसान महासन्मान निधी योजनेचा जो काही 7वा हप्ता आहे तर तो कधीपर्यंत येऊ शकतो. आता पीएम किसान योजनेमध्ये जे काही शेतकरी पात्र आहेत तर तेच लाभार्थी आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी त्या ठिकाणी पात्र असणार आहेत. आता केंद्र सरकारकडनं जो काही डाटा आहे नमो शेतकरी योजनेचा, तर तो डाटा आता आपल्या राज्य सरकारला पाठवण्यात येणार आहेत आणि राज्य सरकारकडे तो डाटा आल्यानंतर त्या ठिकाणी तुमचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो काही 7वा हप्ता आहे तर तो हा 7वा हप्ता त्या ठिकाणी भेटू शकतो. पीएम किसान योजनेमध्ये जे काही लाभार्थी पात्र आहेत तर त्या लाभार्थ्यांचा जो काही डाटा आहे तर तो डाटा आता राज्य सरकारकडे पाठवण्यात येतो. राज्य सरकार केंद्र सरकारकडनं तो डाटा त्या ठिकाणी घेत असतं आणि तो डाटा कृषी विभागाकडे पाठवण्यात येत असतो आणि त्याच्यानंतर तुमचा जो काही निधी आहे तर तो निधी त्या ठिकाणी वितरित करण्यात येत असतो. निधी वितरित करण्याचा एक GR त्या ठिकाणी अगोदर येत असतो. बघ, असा शासन निर्णय त्या ठिकाणी येत असतो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी रुपये 2254.96 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत. ओके. परंतु हा जो GR आहे तर हा जुना आहे, हा 30 सप्टेंबर 2024चा GR आहे. हा GR अजून नमो शेतकरी योजनेसाठी हा GR त्या ठिकाणी आलेला नाहीये. ओके. तुम्ही कुठल्याही अफवांवरती त्या ठिकाणी विश्वास ठेवायचा नाहीये. ओके. हा GR हा शासन निर्णय आल्यानंतर तुमचा जो काही हप्ता आहे तर तो हप्ता त्या ठिकाणी 4 ते 5 दिवसामध्ये त्या ठिकाणी जमा होईल. त्याचे जे काही पैसे आहेत तर ते पैसे 2 ऑगस्टला शेतकऱ्यांना भेटलेले आहेत. 92,91,000 शेतकरी त्यासाठी पात्र होते. तर त्या सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पीएम किसान योजनेचा जो काही हप्ता आहे तर तो त्या ठिकाणी भेटलेला आहे. परंतु आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो काही हप्ता आहे तर त्याचा जो काही शासन निर्णय आहे निधी वितरित करण्याबाबतचा, तर तो शासन निर्णय अजूनपर्यंत त्या ठिकाणी आलेला नाही. ते तुम्ही कुठल्याही फेक गोष्टींवरती विश्वास ठेवायचा नाही, कुठल्याही अफवांवरती त्या ठिकाणी विश्वास ठेवायचा नाहीये. ज्यावेळेस शासन निर्णय येईल, शासन निर्णय आल्यानंतर तुमचा जो काही हप्ता आहे तर तो हप्ता एक 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा होईल. परंतु हा शासन निर्णय त्यासाठी महत्वाचा आहे. ओके. आता 2 ऑगस्टला आपला पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता त्या ठिकाणी भेटलेला होता. त्याची माहिती आता आपल्या राज्य सरकारकडे जाईल. त्याच्यानंतर तुमचा जो हप्ता आहे तर तो हप्ता त्या ठिकाणी वितरित करण्यात येईल. त्याच्या अगोदर हा GR येईल. हा GR आल्यानंतर आपल्या YouTube चॅनलवरती सविस्तर व्हिडिओ येईल. तो व्हिडिओ बघून तुम्हाला त्या ठिकाणी समजेल की तुमचे पैसे 1, 2 ते 3 दिवसामध्ये त्या ठिकाणी जमा होऊ शकतात. ओके. आता नमो शेतकरी महासन्मान निधीचा जो काही हप्ता आहे तर तो हप्ता कधीपर्यंत येऊ शकतो. बघा, आता 2 ऑगस्टला त्या ठिकाणी आपला पीएम किसान योजनेचा हप्ता त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा झालेला आहे, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी भेटलेला आहे. त्याच्यानंतर एक महिनाभराच्या आतमध्ये तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता त्या ठिकाणी तुम्हाला भेटायला पाहिजेच. म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शक्यता आहे की तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो काही हप्ता आहे तर तो हप्ता त्या ठिकाणी भेटू शकतो. ओके. तर त्याच्या अगोदर आता भेटण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. हा जो GR आहे, हा जो शासन निर्णय आहे, हा आल्यानंतर एक 3 ते 4 दिवसामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी हप्ता हा भेटत असतो. ओके. तर तुम्हाला सविस्तर माहिती समजलेली असेल. माहिती समजली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.